अहो 1000% आम्ही राजकारणी माणसं आहे, 40 वर्ष राजकारणात आहे. त्या कामाची वर्क ऑर्डर झाली, प्रशासकीय मान्यता झाली, त्याचं टेंडर झालं, ठेकेदाराकडे काम गेलं. आता काम चालू होते, महिन्याभरात निवडणूक झाली, त्यामुळे खात्री आहे. आता पाणी आणतील खात्री आहे असं ते सांगतायत. नमस्कार. वातावरण इथं अनिलदादा सावंत यांची तुतारी वाजणार. पण एकत्र या पस्तीसचा विकास झालाय का नेमकं? अजिबात झालेला नाही विकास. रस्ते झालेत का? अजिबात नाही. रस्ते बघितलं का? त्यांचं टेंडर न निघता हे रस्ते स्वतः इलेक्शनसाठी टंटबाजी करण्यासाठी उकरून टाकलेले आहेत. त्यामुळे विकास काहीच नाही. समाधान अवतड्यानं रस्त्याचा विकास केलाय, पुन्हा पाण्याचा विषय सोडवलाय, त्याची वर्क ऑर्डर झाली, काम चालू होईल. आता पुन्हा रस्त्यावर दिसते ते प्युअर ब्लॉक असो, कॉन्क्रीटचे रस्ते, सगळं समाज मंदिरं, काय शॉपिंग सेंटर, सगळी कामं त्याच्या काळात झाली. आणि 1.5 वर्षात जेवढा विकास झाला तो मागच्या 50 वर्षात झाला नाही. अनिलदादांनी काहीही नसताना मदत केली. आमच्या गावात कुठं पत्रे पडले, वाऱ्यात काही झालं असताना अनिलदादांनी प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं आमच्या नंदेश्वर गावामधून 100% फुल मतदान होणार आहे. आणि काय करायचं आहे? पाणी आलंय तुमच्या भागात? कुठलं पाणी आणायचं आहे? तळी सगळी पार गाळ वाळलं की यावं, गाळ वाळून गेलं कशाचं? त्यांच्यावर आमचा असा विश्वास आहे की अनिलदादा ह्या तालुक्याचं नंदनवन करल्याशिवाय राहणार नाही. आणि या 35 गावातल्या काळ्या मातीला हिरवा शालू अनिलदादाच नेसवणार. त्यानं बघितलं असेल मग रस्ता कसा आहे तर काय आहे. हां, कसं आहे रस्ता? काय देखील नाही. मोहर केले मागं उकरले. मोहर केलं मागं उकरले. हां, लय जनतेला ताप आहे. पाण्याचा प्रश्न आहे ह्या भागात, दवाखान्याचा प्रश्न आहे. हां, रेशन दुकानदार इकडे तिकडे लय इथं म्हणजे सध्या वातावरण वाईट आहे. आणलं म्हणून नक्की तर आणलं. पाण्याचा विषय लांब आहे ती, जवळच काय तर बोला. पाणी पाणी जिथे म्हणतोय मी, नाही नाही, पाणी जिथे म्हणतोय मी आणलंय कुठं आहे पाणी दिसत नाही तर काय करायचं. पहिले जे आमदार होतं ते बाकीचे पहिले आमदारने काय केलंच नाही. नुसतं मोकळं कागदावर आपलं येड्यात काढलं जनतेला. आमचा अनिल सावंतवर विश्वास आहे. हा, निस्वार्थी माणूस आहे. 100% वाकाव माढा तालुक्यात आहे. तिथून ह्या तालुक्यात येऊन त्यांचं काय कारण आहे? त्यांना काय कमी पडले? पण त्यांनी इथं वाहतूक असो, दुष्काळी भागात सगळ्याला मदत चालू आहे. ऊसाच्या माध्यमातून ऊस नेते ती, रोजगार आहे 1001 लोकांशीला रोज. हा, 100% वाजवतोय, मागून खातोय. हा, ह्या गावात तुतारी वाजवणार आहे तुम्ही? हा, का तुतारी वाजवत आहे? नाही, तुतारी वाजवतो जो सगळ्यांना माहिती आहे. मग आता दिवस लय आले तुतारीचं. होय, आले ते. मग तुतारी येणार आहे म्हणून आम्ही गावात सांगतो. रस्ते पण झालेत काय? हा, गावात रस्ते झालेत काय? रस्ते झालं की आता ही केलं की हित नाही, हेतवर हातभर केलं ते एवढं जर रस्ते केले तर. ह्या जुनून या रोडला जायचं म्हणलं तर अहो कमरा मोडायला लागले ते. आणि कशाचं काय आणलंय आणि काय खूपसंगी पसणं का नाही, फार पटकळपर्यंत का नाही रस्ता नाही. आमदार साहेबांनी आता शिकलेले लोक आहेत, आता यूट्यूब आपल्या गुगलवर जर गेलं, 24 गावची उपसा सिंचन जर टाकलं तर समधी माहिती येते त्याच्यावर. आणि खोटे यांच्यासारखं काय बोललं नाही हो. आता विश्वास कोणावर आहे तुमचा? समाधान दादा अवताडे. 100%. म्हणजे एकंदरीत. नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूज आणि महाराष्ट्र भूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या विधानसभा रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काय चित्र आहे. एकंदरीत या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभारलेले आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदार असतील समाधान अवताडे, तसेच काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत आणि मनसेकडून दिलीप धोत्रे असे अनेक विविध उमेदवार उभारलेले आहेत. मात्र या मतदारसंघात राजकारण करत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव हे या ठिकाणी मेन मुद्दा आहे. कारण या 35 गावातील पाणी प्रश्न हा ज्वलंत या राजकारणाचा मुद्दा आहे. आणि या 35 गावावर राजकारण होतं आणि इथून जे लीड ज्याला दिलं जातं ते आमदार होतात असं म्हटलं जातं. मात्र या 35 गावावर जर राजकारण होत असेल, पाहतोय की आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले, स्वर्गीय आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील.
यांनी या 35 गावाचा काय विकास केला एकंदरीत, या गावचा प्रश्न सुटलेत, या गावातील प्रश्न सुटलेत का, गावाचा नेमका विकास झाला का, हे आपण एका सिरियलच्या माध्यमातून जाणून घेतोय. त्या अनुषंगानं आपण व्हिडिओ करतोय. परवाच आपण एक व्हिडिओ पाहिला लवंगी गावातील, त्यामध्ये देखील आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तिथील परिस्थिती काय, एकंदरीत विकास झाला आहे का, बदल झाला आहे का, तिथले रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सुटलेत का, नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच अनुषंगानं आपण आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या गावात आहोत. एकंदरीत काय परिस्थिती आहे हे जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथला विकास झाला आहे का, नेमकं काय परिस्थिती आहे, चला. मामा नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय? काय नाही, लय निवांत बसलाय. आता काय करायचं मामा? होय, विधानसभा निवडणुका लागल्या त्या, होय आहे का नाही? होय वेगवेगळे लोक यायले ते. होय. गावाचा काय विकास झालाय का तुमच्या? काय नाही अजून, हा, काय नाही अजून. गावाचा विकास झाला का नाही? नाही रस्ते झालेत का? चालेल की मग. झालेत का होय. रस्ते? पाणी आलंय का? पाणी होय पाणी आलंय का? आली. आलंय का? होय. मिळालं शेतीला पाणी भरपूर? शेतीला कुठलं प्यायला? पियाला नाही, शेतीचं म्हणतो मी, वापरायला. शेतीला नाही अजून. हा, शेतीला नाही कुठं अजून. नाही मिळालं काय? नाही मग देणार म्हणते ती की सगळी. म्हणते येणार येईल तेव्हा खरं. होय, कोण दिलं वाटतंय मग? आता कोणाला ठेवायचं, कोणता येतो कोणता देतो हे काय होय. काय काय लय आमदार आहे ते. लयच मस्त आहे. आता होय. त्याला कोणाला लागेल कोण टाकेल. होय, आता बायको नवरे ऐकत नाही, कोणाच मग सांगते कोणाला कोण ऐकते. बर बर बर. आता काय काय होतं, काय कोण होईल वाटतंय आमदार आता? काय तसं काय कळत नाही आपल्याला. होय, आता कोण येतो आज पतूर तडीच होते, आता झालं बालक्याकडे म्हणते की आपण काय आता गरीब बसायची कुठं राहायचं असं म्हणते की काय. बर बर बर. बर, काय म्हणताय मामा? लय निवांत बसलाय. हा निवडणूक लागली आहे. हा, तेच म्हणलं वातावरण तर आपलं काय वातावरण आहे एकंदरीत? वातावरण एकंदरीत तिथं 3 पक्ष आहेत. हा तसं लय लोक उभा आहे ती, हा हा. खरं मेन 3च आहे ती. होय, तीनच आहे ती. बर, काय गावाचा विकास झालाय का? कशाचा विकास हो? हा, रस्ते आहेत का गावात? आता तुम्ही येताना बघितलं असेल मग रस्ता कसा आहे तर काय आहे. होय, हा कसं आहे ते रस्ता? काय देखील नाही, मोहर केले मागं उकरले. होय, मोहर केलं मागं उकरलंय. हा लय जनतेला ताप आहे. पाण्याचा प्रश्न आहे ह्या भागात, दवाखान्याचा प्रश्न आहे. हा, रेशन दुकानदार इकडे तिकडे लय इथं म्हणजे सध्या वातावरण वाईट आहे. होय, काय कोण करेल वाटते मग हे? हा, कोण करेल? अनिल सावंत करेल ही काम. अनिल आमचा आमचा आता कोणावर विश्वास राहिला नाही, अनिल सावंत करेल. होय, होय होय. अनिल सावंत का हो? का तेच काय करतील? अहो काय या भागातला माणूस नसताना वाकाव माढा तालुक्यात त्यांचं गाव आहे. त्यांचं गाव सोडून इथं कारखाना उभा केला. 15 वर्ष झाले. बिल वाहतूक कामगाराचा पगार कोणाची अडचण नाही, काय नाही. आणि गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे गावात. होय, कुठल्याही गावात, ह्याच गावचं नाही, बर, कुठल्याही गावातल्या माणसानं फोन करू दादा एक मदत करायला लागते, 4000 2000 देते ती. देते ते. हां मदत करते. दवाखान्याला असो, ॲक्सिडेंट झालेला असो किंवा कुठल्याही बाबतीत असो. विद्यमान आमदार आहेत, त्यांनी पण लय कामं केली म्हणते ती. त्यांनी केलेली कामं, रोडची ह्याची चालू आहे ती सध्या कामं. तर ती काय आपलं कसं आहे, कामं काय ती दुसऱ्यासाठी नाही, ती त्यांच्या माणसासाठी त्यांना देते आपलं. एकंदरीत आता मी बघतोय की 35 गाव हे जे आहे, हा. या 35 गावातून ज्या मतदान लीड जाईल तेच आमदार होईल असं म्हटलं जात आहे. म्हणून आम्ही काय म्हटलं की या ठिकाणी आपण आमदार कोण होईल याचा विषय नाही, पण इथं या गावचा विकास झाला का एकंदरीत ते जाणून घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करतो. काय 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 देखील विकास नाही. नाही ना? अनिल सावंतनं त्यांच्या ह्याच्या माध्यमातून तिथे एक आता आरोग्य उपकेंद्र मंजूर केलेलं आहे, बर बर. 10 कोटीचं. हां हां, खास बाब म्हणून ती केलेलं आहे. आणि बोशाला 5 किलोमीटरवर उपकेंद्र असताना देखील मंजूर, खास बाब म्हणून मंजूर केलेलं आहे. हां, आमदार होतील 100%. बर. मामा राम राम. राम काय म्हणताय? काय वातावरण काय वातावरण म्हणायचं, गावचा विकास कसा वाटतं एकंदरीत? काय सुधिंग नाही विकास, हा, काय सुधिंग झालं नाही? रस्ते पाणी काय नाही, काय नाही, नाही काय? नाही. काय असं आहे, रस्ते कसे आहेत? अहो आता हिरी वाळल्या पडल्या त्या सध्या, होय, कुठलं पाणी आणि कशाचं काय हो. पाणी मग कोण आणलं वाटतं? काय कोण सर्व अशीच म्हणते ती, आणलं म्हणते ती, कोण आणायचं हो. काय वाटतंय का आणलं म्हणून? नक्की नक्की तर आणलं वाटतं का? पाण्याचा विषय लांब आहे ती, होय, जवळचं काय तर बोला. जवळचं पाणी काहीतरी बोलू का? हां. पण पाणी आहे का बाबा? विश्वास पाणी नसतो जी कोणावर. ते म्हणतोय या मी, आता उमेदवार उभे ह्या नाही नाही कोणाला- पाणी जी ती म्हणते मी आणलंय कुठं आहे पाणीच दिसत नाही तर काय करायचं. होय, हम्म. बर. ते हां. बोलतोय अजून. बोल ना. हां, बोला की. पाण्याचा विषय जर एखाद्या आमदारनं काढलाच हां विधानसभेत हां. तर त्याला तिकीटच नाही पुढल्या वेळेस. अशी परिस्थिती आहे आमच्या 35 गावची. होय, हे त्याला तिकीटच देत नाही. पाण्याचं बोलायला नसला तरच आमदार आहेत. आमदार आहे. हां वैतागले जनता. हां, होय, हे बार्शीला एकदा दिलीप सोपल उभा असताना नुसत्या आल्या पायपान चाव्यान गेल्या,
ह्या अशात 5-10 2 वेळा निवडून आलं दिलीप सोपल. तीच परिस्थिती आहे. पण आता आहे का याच्या चारपैकी कुठला उमेदवार वाटते बाबा आणि विश्वास आहे का कोण उमेदवार? आमचा अनिल सावंतवर विश्वास आहे बा. आहे का? हा का बरं अनिल वाटते त्यांनी? अहो निस्वार्थी माणूस आहे. 100% वाकाव माढा तालुक्यात आहे. तिथून ह्या तालुक्यात येऊन त्यांचं काय कारण आहे? त्यांना काय कमी पडले? पण त्यांनी इथं वाहतूक असो दुष्काळी भागात सगळ्याला मदत चालू आहे. ऊसाच्या माध्यमातून ऊस नेते ती रोजगार आहे 1001 लोकांशीला रोज. हा 100% हा त्यांना काय हो त्यांनी आता ही झगडा चालू आहे ती जनतेसाठी चालू आहे. हा एकंदरीत तर अशा पद्धतीनं एकंदरीत म्हणले की अनिल सावंत हे पाणी आणतील. काय तुम्हाला काय वाटतंय? काय कोण आणलं पाणी? पाणी आणलं अनिल सावंत हां आणि येणार पण निवडून ती तुतारीच येणार आहे. येणार आहे. तुतारीची येणार आहे. येणार आहे. बर तुतारीची येणार आहे निवडून म्हणते ते. तुतारी होत काय नाही बघा करून कसं चालू आहे ते? करून खातोया. हां मी तुतारी वाजवतोय मागून खातोया. तुतारी वाजवताय काय? हा होय हा ह्या गावात तुतारी वाजवणार आहे तुम्ही? हा का तुतारी वाजवत आहे? नाही तुतारी वाजवतोय जो सगळ्यांना माहिती आहे. मग आता दिवस लय आले तुतारीचं. होय आले ते होय. मग तुतारी येणार आहे म्हणून आम्ही गावात सांगतो. रस्ते पण झालेत काय? हा गावात रस्ते झालेत काय? रस्ते झालं की आता ही केलं की हित नाही हेतवर हातभर हां केलं तर एवढंच रस्ते केले तर ह्या जुनून या रोडला जायचं म्हणलं तर अहो कमरा मोडायला लागले ते आणि कशाचं काय आणलंय आणि काय कुपसंगीपासून का नाही फार पटकळपर्यंत का नाही रस्ता नाही. होय हा मधल्या रोडनी कसं जायचं आणि कसं यायचं? लय रस्ते केले ते म्हणते. कशाचं कोणी केलं तर हो त्या सरपंचानं का नाही रस्ता अडवून टाकला. होय खाली मुरुम टाकला आणि खडी नाही दगड नाही माती नाही काहीच नाही. बर बर. आणि काय करायचं पाणी आले तुमच्या भागात? कुठलं पाणी आणायचं आहे? तळी सगळी पार गाळ वाळलं की होय. गाळ वाळून गेलं आणि त्याला कशाचं काय नाही तर का नाही कशाचं काय कशाचं आहे? मग निवडणूक आल्यावर तुम्हाला पाणी देतो म्हणते ते. कोण म्हणते ते? होय अहो येईल तेव्हा खरं आहे येईल तेव्हा पिवाव. हां आणि कशाचं काय आहे ते सगळीच म्हणते ती पाणी मी आणतो मी पाणी आणतो. ही म्हणतोय मी आणतो आणि ती म्हणतोय मी आणतो. विकास झाला का नाही कशाचा विकास झालाय आणि कशाचं काय आलंय? पहिलं पाणी आणलं होतं एका दणक्यात बंद करून टाकलं. होय कोण तरी कोण हां. आणलं वाटतं तुम्हाला? हा कोण आणलं वाटतं? पहिलं बारक्याने आणलं होतं परत बंद करून टाकलं. आता हे आमदारानं पाणी आणलंय म्हणला मग आता कोण आणतोय कोण नाही हे काही आपल्याला सांगता येत नाही. तरी काय वाटतं कोणावर विश्वास आहे? वाटतंय कोण आहे का उमेदवार योग्य असला? हा आता उमेदवार उभारले चौघ. आम्ही तुतारीवर आहे बघा. होय हा का हो तुतारीवर का हो? हा का? आमचं म्हणणंच तसं आहे हो. होय हा का कशासाठी तुतारी? हा काय वाटतंय का त्यांच्या उमेदवारच आपला आहे हो. उमेदवार आपला? हा होय हा बर 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 उमेदवारच आपला आहे म्हणते ती. नमस्ते काय म्हणताय साहेबा? लय बरं लांब. आम्ही समाधान अवताडेकडची माणसं आहे. आपल्याला तो प्रश्न नाही. मी काय म्हणतो माहिती आहे का ह्या 35 गावावर राजकारण चालतं एकंदरीत. हा या 35 गावातनं जो मतदान लीड जाईल तो आमदार ठरतोय. एकंदरीत या 35 गावाचा विकास झालाय का? बदल झालाय का? काय काय रस्ते वस्ते आतापर्यंत झाले का? विकास काहीच नाही. समाधान रस्ते झाले का? आपला प्रश्न अवताड्यानं असा. रस्त्याचा विकास केलाय. पुन्हा पाण्याचा विषय सोडवलाय त्याची वर्क ऑर्डर झाली काम चालू होईल आता. पुन्हा हे रस्त्यावर दिसते ते पेवर ब्लॉक असो कॉन्क्रीटचे रस्ते सगळं समाज मंदिरं काय शॉपिंग सेंटर सगळी कामं त्याच्या काळात झाली आहेत. आणि दीड वर्षात जेवढा विकास झाला तो मागच्या 50 वर्षात झाला नाही. त्यामुळे समाधान अवताडे हा 100% निवडून येणार आणि कमीत कमी 30,000च्या फरकानं निवडून येणार आहे. हां समाधानाचा येणार आहे कारण विकास भरपूर कामं केले त्यांनी असं. आणि त्याला स्वतःला त्या आमदारकीचा थोडासुद्धा उपयोग करायचा नाही दुसऱ्यासाठीच करायचा आहे. कारण तो पैशा पाण्यानं मगरगंड माणूस आहे. बरोबर प्रपंच व्यवस्थित केलेला आहे. दुसऱ्याचे प्रपंच सुधारण्यासाठी त्याला राजकारण करायचं. एकंदरीत ह्या गावचा पाणी प्रश्न असतील सोडवतील असं वाटतंय? अहो 1000% आम्ही राजकारणी माणसं आहे. 40 वर्षे राजकारणात आहे. त्या कामाची वर्क ऑर्डर झाली प्रशासकीय मान्यता झाली त्याचं टेंडर झालं ठेकेदाराकडे काम गेलं. आता काम चालू होते महिन्याभरात निवडणूक झाली. त्यामुळे खात्री आहे आता समाधानाचा अवतडे पाणी आणतील खात्री आहे असं ते सांगतायत. नमस्कार काय म्हणताय? चांगलं आहे वातावरण. तुमच्या गावात काय विकास झालाय का गावचा? लय विकास आवन रस्ते रस्ते झाले ते हां पुन्हा सभा मंडप झाले ते पाणी पाण्याचे झाले काम आता चालू होते थोड्या दिवसात. पाणी आहे गावाला तुमच्या?
शेतीला वापरायला? शेतीला तर अजून पाणीच काम आता चालू झालेलं कुठलं आहे, आता पावसाळ्या पाण्यावर जाईल. पावसाळ्या पाण्यावरच आहे. कारण आता मी बघतोय 25 वर्ष झाले पाणी आणणार असा विषय चाललाय. एकंदरीत ह्या 35 गावावर राजकारण झालं, पण 35 गावाचा म्हणा तसा विकास झाला वाटतंय का तुम्हाला? पहिले जे आमदार होतं ते बाकीचे पहिले आमदारने काय केलंच नाही हो, नुसतं मोकळं कागदावर आपलं येड्यात काढलं जनतेला. आमदार साहेबांनी आता शिकलेले लोक आहेत, आता यूट्यूब आपल्या गुगलवर जर गेलं 26 गावची उपसा सिंचन जर टाकलं तर समधी माहिती येते त्याच्यावर. आणि खोटे यांच्यासारखं काय बोललं नाही हो. आता विश्वास कोणावर आहे तुमचा? समाधान दादा अवताडे. 100%. म्हणजे एकंदरीत बघतोय आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून की या ठिकाणी गावचा विकास झालाय का नाही हे आपण पाहतोय. या ठिकाणी समाधान अवताडे हे आणतील पाणी असा विश्वास व्यक्त केलेत काही नागरिकांनी. काही तुतारी अनिल सावंत करतील असा विश्वास व्यक्त करतायत. आपण तरी इतरही काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साधूया. काय म्हणतात ते? मामा नमस्ते, लय निवांत बसलाय, काय म्हणतोय? आम्ही काही सांगू शकत नाही लगेच का, आणि अजून परिवेश व्हायचा. काही नागरिक त्यांचे संवाद साधूया. नमस्कार. नमस्ते. काय तुमच्या गावाचा विकास झालाय का एकंदरीत? काय विकास म्हणजे आता भारत नानानं 3दा पाणी आणतो म्हणून त्यानं असं 3 आणि त्याचा आता मी आणतो त्याच्यासाठी आम्ही बदल केला. त्यानं आणले आणि उद्घाटन केलं. उद्घाटन केलं तिने, बरोबर. त्यानं 5 पाईप आणल्या आणि उद्घाटन केलं. 5 पाईपात पाणी येतं का 35 गावला? नाही. पण एकत्रित मी काय म्हणतो, आपण काय म्हणतो ह्या गावचा बाबा प्रश्न सुटतोय. 35 गावावर राजकारण केलं जाते, बरोबर का? हो, 100%. आणि 35 गावातून ज्याला लीड जातं ते आमदार होतोय. पण या 35 गावाचा एकंदरीत विकास झालाय असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात हा, अजिबात नाही. काय रस्ते झालेत? नाही. हा, पाणी प्रश्न सुटलाय? जाऊन या जरा, तुम्हाला जर बघायचं असेल ना, गिरडी रोड, नंदेश्वर गिरडी रोड जाऊन या बघून. होय. नंदेश्वर झारेवाडी रोड जाऊन बघून या. नंदेश्वर रेड्ड रोड जाऊन बघून या. तुम्ही प्रत्यक्षात एकदा जाऊन या, कळेल तुम्हाला. तुम्हाला सुद्धा पत्रकार अशांना. पाण्याचा प्रश्न सुटलाय का? पाणी आहे शेतीला? शेतीचा पाणी नाही, नुसता कागदावर पाण्याचा प्रश्न. ही सगळी येत्याचं गडीन मी आणतो म्हणते कागदावरच आहे सगळं पाणी. काय कुणावर विश्वास आहे मग याचा? आता कोण आणेल वाटतं तुम्हाला? आता अनिल दादा अनिल असं वाटते. 100%. का बरं वाटतं? ते त्यांच्या गळ्यात माळ आहे आणि ती माळकरी माणूस आहे, ती कधी खोटं बोलणारा नाही. आणि अत्यंत मन मिळावा, म्हणजे एवढा स्वभाव भारी आहे ना अनिल दादांचा, त्याच्यासारखा विकासच कोण करू शकत नाही. असल्या माळ रानाला लवंगीसारख्या ठिकाणी तिथं माणूस सुद्धा दिवसा गेला नसता, त्या ठिकाणी कारखाना उभा केलाय. त्यांना गोर गरीब जनतेचा तळमळ आहे अनिल दादांना. असं वाटतं तुम्हाला? 100%. काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साध्या. काय त्यांची प्रतिक्रिया आहेत एकंदरीत? नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय? काय वातावरण आहे गावचं? वातावरण इथं अनिलदादा सावंत यांची तुतारी वाजणार आहे. पण मी काय म्हणतो, तुमच्या गावाच्या 35 गाव आहे, 35 गावामध्ये येते ना, बरोबर. तर या गावावर राजकारण चालतं. या 35 गावातून ज्याला लीड जातं ते आमदार होते म्हणतात, बरोबर. पण एकंदरीत या 35 गावाचा विकास झालाय का नेमकं? अजिबात झालेला नाही विकास. रस्ते झालेत का? अजिबात नाही. रस्ते बघितलं का? त्यांचे टेंडर न निघता हे रस्ते स्वतः इलेक्शनसाठी टंटबाजी करण्यासाठी उकरून टाकलेले आहेत. त्यामुळं विकास अजिबात नाही. रस्ते बघितलं की तुम्ही? आता येता जाता सगळं खडा असलं गोटं वर निघून पडलेत, लोकांना उडून लागा लागले ते दगड. पाणी आलंय तुमच्या गावाला? पाणी ही आम्ही पहिल्यापासून ऐकतोय. आमचा पंजा म्हणायचा आज्याला, पुढच्या वेळेस ऊस तोडी बंद होते, परंतु आता आजा म्हणला वडिलाला पुढच्या वेळेस ऊस तोडी बंद होते. आता वडील आम्हाला म्हणलेत पुढच्या वेळेस बंद होते. आता आम्ही दुसऱ्या लेकराशांना म्हणायची पाळी झाली, आता पाणी येते आणि ऊस तोडी बंद होईल. पण एकंदरीत अनेक उमेदवार, आता 4 जो उमेदवार आहेत ते सगळे उभारले, ते काय कोणावर विश्वास आहे? तुम्ही कोण आणलं वाटतं? आम्ही अनिल दादाकड कसलंही पद नसताना असल्या माळ भागात कारखाना काढून 4 लोकांना हाताला काम दिलं, आणि काहीही नसताना प्रत्येक वेळेस आमच्या गावात 3 मर्डर झाले होते, त्या ठिकाणी 1 लाख रुपये मदत केली. तुळजापूरवरून ज्योत येताना गोनेवाडीचं पिकअप पलटी झालं, त्यांच्या प्रत्येक गाडी जाऊन त्यांनी अनिलदादांनी काहीही नसताना मदत केली. आमच्या गावात कुठं पत्रे पडले वाऱ्यात, काहीही झालं असताना अनिलदादांनी प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं आमच्या नंदेश्वर गावामधून 100%
फुल मतदान होणार आहे अनिलदादा. आणि विकास कोण करेल असं वाटतंय? विकास फक्त अनिलदादाच करू शकतोय, कारण काही नसताना त्या माणसाने इथं लोकांची कामं केली, काही नसताना. आणि त्यांच्या जर ते आमदार झाले तर ते विकास हे अनिलदादा विकास पुरुष उमेदवार आहे. काय विकास वाटतंय? काय एकंदरीत काय त्यांच्याकडे गुण आहे असं वाटतं? त्यांच्याकडं असं गुण आहे की काहीही नसताना त्यांनी एवढं लोकांना सहकार्य केलं, काही नसताना. मग ते आमदार झाल्यावर किती लोकांना सहकार्य करेल ह्याचं तुम्हीच ठरवा ना. त्यांच्यावर विश्वास आहे तुमचा? त्यांच्यावर आमचा असा विश्वास आहे की अनिलदादा ह्या तालुक्याचं नंदनवन करल्याशिवाय राहणार नाही. आणि या 35 गावातल्या काळ्या मातीला हिरवा शालू अनिलदादाच नेसवणार. ओके. तर या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्याला देत आहेत. आणि त्यांनी सांगितलं की एकंदरीत या ठिकाणी अनिल सावंत हेच या ठिकाणी पाणी आलतील आणि या काळ्या मातीला हिरवा शालू तेच नेसवतील अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकंदरीत ह्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या. आणि आपण हा सर्व ग्राउंड रिपोर्ट करतो आहे. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या या 35 गावातील वेगवेगळं ग्राउंड रिपोर्ट आपण देणार आहोत. एक सिरियलच्या माध्यमातून या गावचा विकास नेमकं काय झाला आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे दर्शको, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कारण असेच विधानसभेत नवीन नवीन अपडेट्स आपल्याला आपण पोहोचवणार आहोत, ते आपल्या सर्वात आधी मिळतील. तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. धन्यवाद.